मुलगी म्हणून जन्माला येणे हा काय गुन्हा आहे? तिच्या वडिलांनी तिला जमिनीवर नग्नावस्थेत पडलेली आढळली. तिच्या ओटीपोटीचे हाड तुटलेले होते. तिचे दोन्ही हात आणि पाय विकृत झाले होते आणि तिच्या डोळ्यांचा चष्मा तुटलेला होता आणि सतत रक्तस्राव होत होता. मुलीचे वडील सांगतात की माझ्या मुलीचे दोन्ही पाय फाटले होते. माझ्या मुलीच्या डोळ्यातून रक्त येत होते. एक नाही तर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्याच्या केसांचे क्लिप काढून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये भरून ब्लेडने कापून टाकण्यात आले होते. हे भीषण दृश्य पाहून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे हातही थरथरू लागले होते. तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिचे दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात पडलेले होते. आता एक पाय बेडच्या या बाजूला आणि दुसरा पाय पलंगाच्या दुसऱ्या बाजूला होता. तिच्या शरीरात 150 ग्रॅमपेक्षा जास्त शुक्राणू सापडले. याचा अर्थ तुम्ही लावू शकता की तिच्यावर 25पेक्षा जास्त वेळा बलात्कार झाला होता. शेवटी तिची चूक काय होती? तिची मुलगी असणं ही चूक होती की डॉक्टर असणं हा गुन्हा होता? रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी गेले 36 तास ती नीट न झोपता कर्तव्य बजावत होती. ही तिची चूक होती का? अखेर पोलीस 3 दिवस हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत होते. बिचाऱ्यांनी त्या मुलीला कित्येक तास छळले, तरीही ह्या हरामखोरांनी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. घटनेची कल्पना करा. तुमचा चेहरा थरथरत असेल तर नक्की सांगा. भारतात मुलगी जन्माला येणे हा गुन्हा झाला आहे आणि त्यापेक्षाही कर्तव्यदक्ष महिला डॉक्टर असणे हा त्याहूनही मोठे पाप आहे. ते लोक मूर्ख होते ज्यांना निर्भया प्रकरणानंतर सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. पण या घटनेला 12 वर्ष झाली. काहीही बदललेलं नाही. सर्व काही तसंच राहिलं आहे. या दोष कोणत्याही पक्षाचा नाही किंवा कोणत्याही नेत्याचा नाही. तो आमचा आहे, कारण आम्ही बदलाची अपेक्षा बाळगतो. आता मुलगी होणं हा या देशामध्ये गुन्हा झाला आहे. कदाचित आज प्रत्येक मुलगी अशी इच्छा व्यक्त करत असेल, अगले जन्म मोयो बिटिया ना कीजो. पण आज आपण शपथ खाऊया की आपल्या बहिणींना, आपल्या मुलीला इतकं सक्षम बनवूया की त्यांना कुणाच्याही मदतीची आवश्यकता नसावी.